Subscribe to our channel and press the bell icon. तलबा तालिबा सरअब्द सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 10th मराठी अंतर भारती संयुक्त 40 मार्क्स फरवरी 2026 के लिए गेस्ट पेपर है। चलिए शुरुआत करते हैं। प्रश्न पहिला, पुढील उदाहरणाच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. अलीच्या शाळेत लागलेली नोटीस, धावण्याची स्पर्धा. दुसरा, तिसऱ्या नंबरच्या विजेत्याला मिळणारे बक्षीस, बुटाची जोडी. अलीचे त्या सूचना फलकाकडे लक्ष जात नाही. चिल्ड्रन ऑफ हेवन से लिया गया पैराग्राफ है, इसे आप अपने तौर पर दरसी किताब से टेक्स्ट बुक से पढ़ सकते हैं. दुसरा उत्तर लिहा, बुटांची जोडी बक्षीस म्हणून मिळणार. हे वाचताच अलीच्या मनात कोणाचा विचार आला? बुटाची जोडी बक्षीस म्हणून मिळणार हे वाचताच अलीच्या मनात जाहिराचा विचार आला. हे जाहिराती हो गया, जाहिराच्या. दुसरा, शाळातून येणाऱ्या मुलांची मैदानावर झुंबड का उडते? शाळातून धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येणाऱ्या मुलाची झुंबड उडते. स्पर्धेत भाग घेण्यासाठी. तिसरं आहे, पालकांनी मुलासाठी आणलेली वस्तू, नवीन बूट, शर्ट, ग्लुकोज पावडर. दुसरा, सूचना फलक वाचून अलीने केलेला निश्चय. पहिला, तिसरा नंबर मिळवायचा. दुसरा, जाहिराची बुटाची जोडी मिळवून द्यायची. जाहिराती झाल्या, जाहिराची करायचं. दुसरा पॅरेग्राफ आहे. प्रश्न, पुढील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकलन कृती शब्दजाल पूर्ण करा. मॉरिशसमधील घरांची वैशिष्ट्ये. 2 चौकटी पूर्ण करा. समुद्राच्या तळाशी 2 सृष्टी. पहिले का उत्तर आहे, घरांची भिंतींना पांढरा रंग. दुसरा, घरांना हिरवी निळी लाल छपरे. तिसरा, घरापुढे सुंदर फुलझाडांचे परसू. चौथा, परसूमध्ये छोटे तळे, त्यात लाल निळी कमळे. दुसरा, समुद्राच्या तळाशी 2 सृष्टी, जलसृष्टी, मत्स्यसृष्टी. मॉरिशसला पोहोचला तेव्हा नुकताच पहाट होत होती. सागर दर्यातील साखर बेट, मॉरिशस, इसमें से लिया गया पैराग्राफ है, आप टेक्स्ट बुक में से पढ़ सकते हैं. कृती 2, स्वमत. मॉरिशसला बहुरंगी निसर्ग सौंदर्य लाभले आहे. या विषयाचे तुमचे विचार स्पष्ट करा. मॉरिशस हे दर्यातील एक सुंदर साखर बेट आहे. चोहीकडे उसाचे हिरवे मळे आहेत. निळ्या पाण्याच्या समुद्राने ते वेढले आहेत. मॉरिशसमधील घरे होडींच्या आकारांची आहेत. भारतीय घरापुढे गर्द हिरव्या पानांनी सुशोभित झालेली पिवळ्या केळ्यांची बाग आहे. घरांच्या भिंतींना पांढरा रंग आहे. वर हिरवी निळी लाल छपऱ्या आहेत. घरापुढे सुंदर फुलझाडांचे रंगीबेरंगी परसू आहे. त्या परसूत निळ्या पाण्याचे तळे व तळ्यात लाल निळी कमळे फुललेली असतात. हा सर्व रंगाचा बहर पाहिला की असे म्हणावेसे वाटते की मॉरिशसला बहुरंगी निसर्ग सौंदर्य लाभले आहे. प्रश्न, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकलन कृती. कोण ते ओळखा. कवितेत आलेले सुंदर झाड. 2 सर्वांगावर काटे असणारे फळ. साधूंच्या मनात दिलेल्या 2 उपमा. केकतीला काट्याचे वेळे, भित्री निपजते केवढे, तैसे साधूचे शब्द गाडे, परोपकार लागी. ये शेख मोहम्मद सांगती से में से ली गई कविता है. कृती 2 ओळीच्या सरळात लिहा. तैसे साधू हृदय झाले, बोध संगे परियसा. पहली कृती का आंसर है, कवितेत आलेले सुंदर झाड, केतकी, सर्वांगावर काटे असणारे फळ, फणस. साधूच्या मनाला दिलेल्या 2 उपमा, सुगंधी केवडा, कोवडे मधू खोबरे. कृती 2, संत शेख मोहम्मद यांनी या अभंगात संताच्या मनाची थोरवी वर्णन केली आहे. केतकी ही काट्यांनी वेढलेली असते, परंतु त्यामध्ये सुगंधी केवडा जन्माला येतो. फणसाच्या अंगावर काटे असतात, परंतु आत रसाळ गोड गरे गच्च भरलेले असतात. त्याप्रमाणे साधूचे हृदय असते. त्यातून जनांना सांगितलेली शिकवण वरून कठोर व बोचरी वाटली तरी त्या बोधामध्ये मधुर बोल दडलेले असतात. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. देशाचे मोठेपण सांगणाऱ्या कवितेतील गोष्टी. हा देश माझा याचे भान जरासे राहू दया रे. हा देश माझा, ये कविता पढ़ना है आपको दरसी किताब में से, टेक्स्ट बुक में से.
कृती 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. देशाचे मोठेपण सांगणाऱ्या कवितेतील गोष्टी: उंच हिमालय, विशाल सागर, गंगा यमुना, शेती धरती बाग बगीचा. कृती 2 हात हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. आपल्या हातात दगड घेऊन हिंसा करू नका. दंगा धोपा करणाऱ्या हल्लेखोरांचे हात देशकार्याकडे वळवा. दंगली करण्यात शक्ती वाया दवडण्यापेक्षा आपल्या सामर्थ्याला योग्य दिशा द्या. प्रश्न 3 व्याकरण कृती. व्याकरण घटकावर आधारित कृती करा. काळ: पुढील वाक्यांचा काळ ओळखून लिहा. मी दररोज शाळेत जातो. वर्तमान काळ. 2 सुमेधा खूप छान गात होती. भूतकाळ. वाक्प्रचार. वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा. तल्लीन होणे, गुंग होणे, धूम ठोकणे, पडून जाणे. प्रश्न 3 भाषिक घटकावर आधारित कृती. शब्द संपत्ती. समानार्थी शब्द लिहा. समुद्र, दर्या, नदी, सरिता. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. गाजर, गाज, गार. 2 अचूक शब्द ओळखा. पहिला आहे आशीर्वाद. 2 कनिष्ठ. 3 विरामचिन्ह लिहा. पुढील नावासमोर चिन्ह लिहा. पहिला उद्गार चिन्ह, 2 अर्धविराम. विभाग 4 उपयोजित लेखन. प्रश्न 4 पत्र लेखन. सौरव स्पोर्ट्स सेंटर, रविवार पेठ, कर्जत सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य मिळण्याचे लोकप्रिय ठिकाण. स्पोर्ट्स सेंटर तर्फे आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन. स्पर्धा दिनांक 20 डिसेंबर. संपर्क व्यवस्थापक सौरव स्पोर्ट्स सेंटर कर्जत. ईमेल. असलम अफसाना शेख, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेसाठी क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. किंवा 2 तुमच्या शाळेच्या कबड्डीचा संघ विजयी झाल्याबद्दल संघनायकाला या कॅप्टनला अभिनंदन करणारे पत्र लिहा. मागणी पत्र दिनांक 5 डिसेंबर 2025. प्रति व्यवस्थापक सौरव स्पोर्ट्स सेंटर, रविवार पेठ, कर्जत. सौरव स्पोर्ट्स. ईमेल. विशेष शाळेसाठी क्रीडा साहित्याची मागणीबाबत. महोदय, आपल्या स्पोर्ट्स सेंटरतर्फे दिनांक 20 डिसेंबर रोजी आपण आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही शालेय विद्यार्थ्यांसाठी फार चांगली गोष्ट आहे. या स्पर्धेत आमच्या शाळेची कबड्डी संघ भाग घेणार आहे. आमच्या शाळेत इतरही मैदानी खेळ खेळले जातात. त्यासाठी क्रीडा साहित्यांचा आम्हाला आवश्यकता आहे. कृपया हे साहित्य त्वरित पाठवण्याची व्यवस्था आपण करावी. ही विनंती क्रीडा साहित्यांची यादी पुढे जोडत आहे. खेळाचे साहित्य: क्रिकेटचे बॅट 4 नग, क्रिकेटचे चेंडू 12 नग, व्हॉलीबॉल 2 नग, फुटबॉल 2 नग. वरील क्रीडा साहित्यांचे बिलही सोबत पाठवावे म्हणजे रक्कम लगेच गुगल पे करता येईल. कळावे. आपली कृपाभिलाषी अफसाना शेख, विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श विद्यालय कर्जत. अभिनंदन पत्र दिनांक 22 डिसेंबर 2025. प्रति संघनायक, कबड्डी संघ, आदर्श विद्यालय कर्जत. प्रिय कौशल, सौरव स्पोर्ट्स तर्फे दिनांक 20 डिसेंबरला आंतरशालेय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या शाळेचा कबड्डी संघ तुझ्या कुशल नेतृत्वाखाली अंतिम विजेता ठरला. तुझ्या आणि संघातील सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन. प्रतिस्पर्धा संघही तुल्यबळ होता, त्यामुळे सामना चुरशीचा झाला. 4 गुणांनी पिछाडीवर असतानाही शेवटच्या 3 मिनिटात तू स्वतः यशस्वी चढाई करून प्रतिस्पर्धक संघाचे 5 खेळाडू आऊट केलेस, तेव्हा सर्वांच्या अंगावर आनंदाचे रोमांच आले. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या संघाचा अभिमान वाटतो आहे. मुख्याध्यापक ही अतिशय आनंदात आहे. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीस आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या खूप खूप सदिच्छा. तुमचा मित्र असलम शेख, विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श विद्यालय कर्जत. जाहिरात लेखन. पुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती सोडवा. उत्तम आरोग्यासाठी योगासने. योगासनामुळे स्नायू लवचिक बनतात, हाड मजबूत बनतात, शरीर चपळ बनते.
अत्यंत माफक फी, तज्ज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन, प्रत्येक वर्गात फक्त 25 व्यक्ती, रोज सकाळी 6 ते 7, एकूण कालावधी 3 महिने, वयाची अट नाही, स्थळ बालमोहन विद्या मंदिर, दादर, मुंबई, वर्गाची सुरुवात दिनांक 1 मे, नाव नोंदणीसाठी संपर्क. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना. चौकटी पूर्ण करा. योगासने कशासाठी आवश्यक? योगासनाची स्नायू लवचिक होतात. दुसरा, योगासने करण्याचे स्थळ बालमोहन विद्या मंदिर, दादर, मुंबई. योगासन वर्गाची कालावधी 3 महिने. योगासन वर्गाची रोजाची वेळ 6 ते 7 पर्यंत. ही खेड्यातील गोष्ट आहे. काही विचारी गावकऱ्यांनी गावात एक शाळा बांधली. त्यांचे स्वप्न होते गावातल्या मुलांनी शाळेत जावे, खूप शिकावे, शहाणे व्हावे. मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले. खेळाचे सामान आणले, शिक्षक सुद्धा नेमले, पण शाळेत मुलेच येईनात. फक्त 5-6च मुले आली. बाकीची मुले रानात जात, गुरे राखत, आईवडिलांनी शेतीत मदत करीत. गाडगे बाबांनी सर्व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मग त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले. उत्तर या उतार्यावर तयार केलेले प्रश्न. पहिला प्रश्न, काही विचारी गावकऱ्यांचे कोणते स्वप्न होते? दुसरा, शाळेजवळ मैदान का तयार केले होते? तिसरा, सुरुवातीला किती मुले शाळेत आली? चौथा, बाकीची मुले काय करीत प्रश्न, बाळांचे पाय पाळण्यात दिसतात या शीर्षकावरून कथा तयार करा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. नदी खळाळत वाहत होती. पाऊस बराच पळून गेल्याने नदीला भरपूर पाणी होते. नदीच्या काठावर एक झोपडी होती. नदीच्या काठी एक बाईचे मूल खेळत होते. त्याच्या हातात एक चेंडू होता. तो चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि नदीच्या पाण्यात पडला. त्या चेंडूच्या मागे तो बाळ धावले. नदीच्या पाण्याजवळ आले, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला. ते पाण्यात पडले आणि प्रवाहाबरोबर वाहू लागले. तेवढ्यात त्याच्या आईचे लक्ष गेले. तिने पाण्याबरोबर वाहणाऱ्या पाण्याला बाळात पाहिले. ती आरडाओरड करू लागली, धावा धावा, माझ्या बाळाला वाचवा. काठावरच्या झोपडीत एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. तो धावा त्या स्त्रीपाशी आला. तिने नदीकडे बोट दाखवले. पाण्याबरोबर वाहणारे बाळ त्याला दिसले. त्याने पाण्यात उडी टाकली. पोहत पोहत तो त्या बाळापर्यंत पोहोचला. त्याने बाळाला किनाऱ्यावर आणले. त्या मातेला आपले बाळ मिळाले. त्या बाईला अतिशय आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदश्रू वाहू लागले. त्या धाडसी मुलाला तिने आशीर्वाद दिला. बाळा तू पुढे मोठा माणूस होशील. त्या मातेचा आशीर्वाद खरा ठरला. कोण होता तो मुलगा माहीत आहे? जॉर्ज वॉशिंग्टन, स्वतंत्र अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते हेच. तात्पर्य, माणसाच्या हुशारीची चुणूक लहान वयातच दिसते. प्रश्न चौथा, निबंध लेखन. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध करा. वर्णनात्मक. माझा आवडता खेळ. माझा आवडता खेळ. बुद्धिबळ हा माझा आवडता खेळ आहे. या खेळात तुमची बुद्धी कुशाग्र होऊन तिला शक्ती प्राप्त होते. लहानपणापासून मी बुद्धिबळ या खेळात रस घेऊ लागलो. माझ्या वडिलांनी हा खेळ मला शिकवला. आता मी या खेळात पारंगत झालो आहे. बुद्धिबळ या खेळात 64 घरांचा पट असतो. पांढऱ्या व काळ्या सोंगट्या असतात. यामध्ये 1 राजा, 1 वजीर, 2 हत्ती, 2 उंट, 2 घोडे व 8 प्यादी अशी फौज असते. योग्य चाल करून राजाला चेकमेट करणे हा उद्देश असतो. या खेळात गंमत म्हणजे प्रत्येक चाल ठराविक नियमाप्रमाणे आखीव केली आहे. राजा एक घर चालतो. वजीर कुठे कसाही व कितीही घरे जाऊ शकतो. हत्ती आडवा उभा, उंट तिरका तर घोडा 2.5 घरे जातो. प्यादे एक घर पुढे जाऊ शकतात. या पटावरील रचनेमुळे आणि सैनिकाच्या चालीमुळे या खेळाकडे मी आकर्षित झालो. विशेष म्हणजे प्रत्येक चाल विचारपूर्वक करावी लागते आणि प्रतिस्पर्ध्या ती चाल आधी ओळखावी लागते. म्हणून या खेळात धीर धरून चाल करण्यासाठी आपली बुद्धी कुशाग्र होते. आपल्या बुद्धीचे बळ वाढते आणि आपली बुद्धी योग्य जागी कशी वापरावी याची शिकवण मिळते.
याचा फायदा आपल्याला प्रत्यक्ष जीवनात होतो. अनेक प्रसंगात आपण नेमके कसे धीरोदात्त होऊन वागावे, आपले वर्तन कसे संपर्क ठेवावे याचे ज्ञान मिळते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करताना उपयोग होतो. हा खेळ दोघात किंवा एकट्यानेही खेळता येतो. आपले मनोरंजन व प्रबोधन करण्याची शक्ती या खेळात असल्यामुळे हा खेळ मला अत्यंत आवडतो. आत्मकथन छत्री जन्म महत्व प्रकार उपयोग. मी छत्री, तुझी माझी ओळख जुनी आहे. खरे तर वर्षातले 4च महिने सगळ्यांना माझी आठवण येते. आजवर मी बरेच पावसाळे पाहिलेत, पण आता डोळ्यातून पाऊसधारा येतात म्हणून तुझ्याशी बोलावेसे वाटते. माझा जन्म 7 वर्षापूर्वी एका कारखान्यात झाला. रंगीबेरंगी फुलांच्या मऊ कपड्यात मी गुंडाळले होते. माझ्या तारांचा बांधणी एकदम मजबूत तर मूठ वजनाने तेवढी हलकी होती. मी दिसायला फारच देखणी होती. कारखान्यातल्या कामगाराने माझ्या रूपासाठी खूप मेहनत घेतली होती. मला तर माझ्या नाजूकपणाचा फार अभिमान वाटायचा. काही दिवसांनी माझ्या मैत्रिणीसोबत मला एक मोठ्या दुकानात आणले, पण फार वेळ मला तिथे राहता आले नाही. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. एका आजीबाई मला आपल्या घरी घेऊन गेल्या. मी वजनाने हलकी, दिसायला सुंदर म्हणून आजीबाईच्या पसंती ठरले. पाऊस असो वा ऊन, आजीबाई माझ्याशिवाय कुठेच जात नसत. वर्षभर आजीबाईंनी माझ्यावर फार जीव लावला. एकदा त्या देवळात गेल्या असताना मला घराबाहेर विसरल्या आणि दुसरीच म्हणजे तुझी छत्री घेऊन निघाल्या. तुला तुझी छत्री मिळाली नाही तेव्हा तू मला तुझ्याच घरी घेऊन आलीस. अगदी चुकूनच, पण त्या अदलेबदलीमुळे मला तुझ्यासोबत शाळेत जाता आले. पावसात तुझ्या मैत्रिणी आपल्यासोबत यायच्या तेव्हा मला स्वतःच कौतुक वाटायचे. फार तर 2च वर्ष मी तुझी सेवा करू शकले. मग माझ्या शरीराने कुरकुर करायला सुरुवात केली. माझ्या शरीरावर छिद्र पडायला लागले. तरामधील ताकद संपू लागली. तू या दरम्यान 2दा मला नीटनेटके केलेसी, पण त्या दिवशीची मुसळधार पावसात माझे सगळे त्राणच गेले. तुझी फार चिडचिड झाली. मग तूही घरी आल्यावर मला एका कोपऱ्यात ठेवून दिलेस. आता पावसाचे दिवसही संपले आहेत, त्यामुळे माझ्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. असे असले तरी मी समाधानी आहे. मी मुळीच रागवले नाही. माझे जीवन तुमच्या सेवेत गेले, यातच माझ्या आयुष्याचे सार्थक वाटते. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.